ठाण्यातील चितळसर पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश करत 42 किलो गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे। 11 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड क्रमांक 1 येथील सुभाषनगरमध्ये संशयास्पद स्थितीत उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या डिक्कीतून गांजाचा साठा जप्त करण्यात आलाय। ड्रायव्हर रोहित कुमार पटेल याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता कारमधील 20 पॅकेटमध्ये गांजा असल्याचं उघड झालं। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 20 लाख रुपये असून यामध्ये 14.35 लाख रुपयांचा 42 किलो गांजा आणि 5.75 लाख रुपयांची मोटार कार यांचा समावेश आहे। तपासादरम्यान आरोपींना मदत करणारे इतर दोघे इसम घटनास्थळावरून पळून गेले। पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांना जुन्नर जिल्हा पुणे येथून तर आरोपी क्रमांक 3 ला कल्याणच्या फुलबाजार मार्केटमधून अटक केली आहे। तिघांनाही चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही हे आपलं फार मोठं सामर्थ्य आहे। तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यात मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी केलंय। ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या 39व्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतीनं करण्यात आला। माधुरी तामाणे यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या। यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, माजी नगरसेवक सुनीत जोशी, कमल केळकर, ॲडव्होकेट स्वाती दीक्षित आवटी, प्राध्यापक कीर्ती आगाशे, सुहास जावडेकर आदींसह शेकडो रसिक श्रोते उपस्थित होते। आरती अंकलीकर टिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगीतिक किस्से तसंच आपल्या बालपणीपासूनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट उलगडला। आपल्या सांगीतिक वाटचालीत आई-वडील आणि गुरूंसोबतच लहानपणी साधना सरगमचाही मोठा सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मनातील विचार सुरांच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी गायकाला तल्लख बुद्धिमत्ता, भावनिक भावांक आणि उत्तम गणिताबरोबरच सांगीतिक बुद्ध्यांक देखील आवश्यक असल्याचं नमूद करत हे सर्व असेल तरच गाण्याचा रस्ता धरा असा उपदेशही केला। गायन कला समृद्ध करण्यासाठी रियाज हा करायलाच हवा, किंबहुना रियाज करताना शरीर, मन आणि मेंदू हे तीनही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। संगीत क्षेत्रात जितका गुरु महत्त्वाचा त्यापेक्षा शिष्याची तळमळ आणि प्रतिभा महत्त्वाची आहे। तसंच ऐकणाऱ्या श्रोत्यांची एकाग्रता, त्यांच्या मनाचं स्थैर्य देखील महत्त्वाचं आहे। आजकाल वेगवान आयुष्यात आपण सगळे 210च्या स्पीडनं पळतोय तर आपली मनं 500च्या स्पीडनं आणि आपलं शरीर तर नुसतंच धावत सुटले। तेव्हा मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। कारण शास्त्रीय संगीत हा एक प्रकारे योग असून ध्यानाची लय आहे आणि हे अनुभवायलाच हवं असा आग्रह त्यांनी केला। लता दीदी, आशाताईंच्या गाण्यांचा उल्लेख करून त्यांनी गुरु पंडित वसंतराव कुलकर्णी, गायिका किशोरी आमोणकर तसंच पंडित भीमसेन जोशी, संगीतकार श्रीधर फडके आदींसमवेतच्या गानप्रवासातील आठवणींचं सप्तक रसिकांसमोर उलगडलं। तब्बल 2 तास रंगलेल्या या मुलाखतीमुळे आपण केलेले निग्रह आणि निश्चय पुन्हा रिफ्रेश झाल्याची प्रांजळ कबुलीही आरती यांनी यावेळी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। बाळकुम येथील भीषण आग विझून नागरिकांचा जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचा ठाण्यामध्ये आज सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर त्यांना राष्ट्रपती पदक मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचं देखील सांगण्यात आले।
ठाणे कापूरवाडी बाळकोम येथे छबैया पार्क A1 या तळ अधिक 6 मजल्याच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर गंभीर स्वरूपाची आग लागून 25 ते 30 लोक अडकले होते। या आगीचं स्वरूप इतकं भयंकर होतं की इमारतीमधील रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी 6व्या मजल्याच्या गॅलरीमध्ये उभे राहून मोठ्या आकांतानं वाचवा वाचवा असे ओरडत होते। 5व्या आणि 4थ्या मजल्यावरील खिडकीमध्ये ते उभे होते, तर काही लोक पहिल्या मजल्याच्या गॅलरीमधील पत्र्याच्या शेडवर उभं राहून वाचवा असे ओरडत होते। या घटनेची माहिती बाळकोम अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या गाडीवरील शिडीच्या आणि TTL या उंच शिडीच्या सहाय्यानं आपल्या जीवाची बाजी लावून या सर्व रहिवाशांची सुरक्षित सुटका करून त्यांना जीवनदान दिले। अशा सर्व वीर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या ठिकाणी ठाणे म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीनं आज सत्कार करण्यात आला। यावेळी अग्निशमन केंद्र अधिकारी निलेश वेताळ, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी मारुती लोणे, अग्निशमन प्रणिता शिवाजी मेंगाळ, संदीप महाले, अमित घोलप, योगेश पाटील, दामोदर राऊत, दीपक बोराडे, सागर केने, रवींद्र पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। ठाणे महानगरपालिकेतील मान्यता प्राप्त युनियन म्युनिसिपल लेबर युनियन यांनी आज फायर ब्रिगेड मधील 10 लोकांचा सत्कार आयोजित केला होता। या सत्कारासाठी सत्कार मूर्ती होते अग्निशामक केंद्राचे अधिकारी वेताळ साहेब, अग्निशामक केंद्राचे सहाय्यक अधिकारी लोणे साहेब, अग्निशामक प्रणिता शिवाजी मेघळ हे होते, संदीप महाले, अनिल घोलप, योगेश पाटील, दामोदर राऊत, दीपक बोराडे, सागर किणे आणि रवींद्र पाटील या सर्व आमच्या फायर ब्रिगेडच्या कामगारांचा आम्ही आज सत्कार आयोजित केला होता। त्यांना शाल आणि तुळशीचं एक वृक्ष देऊन आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाण्यामध्ये लागलेल्या मोठ्या आगीमध्ये जवळपास 40 लोकांचा जीव या आमच्या अग्निशामक दलाच्या लोकांनी वाचवला आणि तासाभरात एक मोठी आग त्यांनी आटोक्यात आणली आणि एक मोठी घटना घडता घडता त्यांनी ती थांबवली। त्यामुळे या सर्वांचं आमच्या युनियनच्या माध्यमातून आज आम्ही सत्कार केला। तसंच या लोकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत। ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाण्याचे पालकमंत्री, तसेच ठाण्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या सर्वांच्या परिचित असलेले देवेंद्र फडणवीस जी, गव्हर्नर साहेब आणि राष्ट्रपती साहेब या सर्वांना आम्ही हा पाठपुरावा करणार आहोत। ठाण्यामध्ये फायर ब्रिगेडचं तुम्हा सर्वांना माहिती आहे की संख्याबळ खूप कमी आहे। एका गाडीवरती 6 ते 8 लोक असायला पाहिजे, तिथे 2 आणि 3च लोक काम करतात। अशा परिस्थितीत संख्याबळ कमी असताना त्यांनी हे मोठं कर्तृत्वाचं धाडसाचं काम केलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा आज सत्कार केलेला आहे आणि ते खरोखर राष्ट्रपती पदासाठी लायक लोक आहेत। जर या लोकांना राष्ट्रपती पुरस्कार आपण देऊन त्यांचा सन्मान केला तर या विभागात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा हा सन्मान असेल आणि ठाणेकरांकडून हा सन्मान मिळाला असं आम्ही लोकांना छाती ठोक सांगू शकतो। म्हणून राष्ट्रपतींना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि ठाण्यातील या सर्व नेत्यांना विनंती करतो की प्रत्येकाने राष्ट्रपतीला आपलं हे पत्र पाठवावं आणि या अग्निशामक दलाच्या सर्व कामगारांना राष्ट्रपती पदक मिळवून द्यावं, एवढीच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो। धन्यवाद।